श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी महाराज म्हणतात, माझ्या प्रिय भक्तांनो, आज शांत मनाने माझे हे शब्द ऐका. घाई करू नका, मनात भीती ठेवू नका, कारण जेव्हा मन भीतीने भरलेले असते तेव्हा त्याचा सत्याचा आवाज ऐकू येत नाही. तुमच्यापैकी अनेक जण रोज एकच प्रश्न मनात घेऊन जगत आहेत. माझे दुःख कधी संपेल? माझे नशीब कधी बदलेल? माझ्या प्रार्थनेचे फळ मला कधी मिळेल? भक्तांनो, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर योग्य वेळी मिळते, पण त्याआधी जीवन काही संकेत देत असते. जे संकेत ओळखतात ते संकटातही धैर्याने उभे राहतात. आज मी तुम्हाला असे 5 संकेत सांगणार आहे. पहिला संकेत, मन अचानक शांत होऊ लागते. पूर्वी ज्या गोष्टींमुळे तुम्ही रात्रभर जागे राहायचे त्याच गोष्टी आता मनाला फार त्रास देत नाही, कारण आतून एक आवाज सांगत असतो, धीर धर, योग्य वेळ जवळ आहे. जेव्हा माणसाच्या मनात विनाकारण शांती निर्माण होते तेव्हा समजा त्याचे मन योग्य दिशेने चालू लागले आहे. दुसरा संकेत, चुकीच्या लोकांपासून अंतर निर्माण होऊ लागते. कधी कधी तुम्हाला वाटते की काही लोक तुमच्यापासून दूर गेले, त्यामुळे मन दुःखी होते. प्रत्येक दूर गेलेला माणूस नुकसान करून जात नाही. काही लोक दूर जातात कारण तुमच्या आयुष्यात नवीन आणि चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होत असते. जे नाते फक्त स्वार्थावर टिकले होते ते जास्त काळ टिकत नाही. म्हणून प्रत्येक दूर गेलेल्या व्यक्तीबद्दल दुःख करू नका. कधी कधी तोही एक संकेत असतो. तिसरा संकेत, मेहनत करण्याची इच्छा वाढते. भक्तांनो, जेव्हा माणूस योग्य मार्गावर चालू लागतो तेव्हा त्याला आळस कमी होतो. तो कारणे सांगणे सोडतो. तो स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारतो. हा बदल बाहेरून दिसत नाही, तो आतून सुरू होतो, आणि आतून सुरू झालेला बदलच सर्वात मोठा असतो. चौथा संकेत, संकटे असतात पण भीती कमी होते. जीवनात परीक्षा संपत नाहीत, पण एक दिवस असा येतो जेव्हा संकटे तशीच असतात तरी मनात धैर्य निर्माण होते, कारण विश्वास वाढतो, आणि विश्वास हा माणसाची सर्वात मोठी ताकद असतो. पाचवा संकेत, दुसऱ्याच्या आनंदातही आनंद वाटू लागतो. मत्सर कमी होतो, राग कमी होतो, तक्रारी कमी होतात, मनात कृतज्ञता वाढते. ज्या दिवशी दुसऱ्याच्या यशामुळे तुम्हाला त्रास होत नाही त्या दिवशी समजा तुमचा आत्मिक प्रवास योग्य दिशेने सुरू झाला आहे. भक्तांनो, लक्षात ठेवा, चांगला काळ येण्याआधी जीवन माणसाला तयार करत असते. जशी परीक्षा घेतल्याशिवाय शिक्षक गुण देत नाही, तसेच जीवनही धैर्य, संयम आणि प्रामाणिकपणाची परीक्षा घेतल्याशिवाय मोठे सुख देत नाही. म्हणून संकटांना शाप समजू नका, कदाचित ती तुमची तयारी असेल. आज जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर ते कायमचे नाहीत. आज जर तुमच्या घरात अडचणी असतील तर त्याही कायमच्या नाहीत. आज जर तुमच्या मनात भीती असेल तर तीही एक दिवस निघून जाईल. पण त्यासाठी स्वतःवरचा विश्वास सोडू नका, योग्य मार्ग सोडू नका, कर्तव्य सोडू नका, आणि आशा तर कधीच सोडू नका. भक्तांनो, तुमच्या जीवनात जे काही घडते त्यातून काहीतरी शिकण्यासारखे असते. प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतो. म्हणून स्वतःला कधीही कमी समजू नका. तुमच्या आयुष्याची तुलना दुसऱ्याशी करू नका. तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमची वेळ वेगळी आहे, आणि योग्य वेळ आल्यावर तुमच्यासाठीही आनंदाचे दार उघडेल. आजचा हा संदेश फक्त ऐकू नका, क्षणभर डोळे मिटा, मन शांत करा आणि स्वतःला एवढेच सांगा, मी धैर्य सोडणार नाही, मी योग्य मार्गावर सोडणार नाही, मी चांगले कर्म करत राहीन. हे 3 संकल्प जर तुम्ही मनापासून केले तर कोणताही कठीण काळ कायमचा राहणार नाही. तुमच्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नाला योग्य वेळ आल्यावर फळ नक्की मिळेल. हीच आजची शिकवण, हीच आजची प्रेरणा, आणि हाच आजचा स्वामी संदेश.